पाण्यात खेळणे हा मुलांचा एक आवडता कार्यक्रम असतो. याच आवडीचा उपयोग करून आपण मुलांना हात धुणे आणि त्याने काय फायदे होतात हे सांगण्यासाठी करूया. या उपक्रमासाठी कोणत्याही साहित्याची गरज नाही. ताई मुलांना हात धुण्याबद्दल काय सांगत आहे ते बघूयात. ताई मुलांचे लक्ष वेधून घेते आणि मुलांना हात का धुता असे विचारत संवाद सुरू करते. स्वच्छ हात दिसावे म्हणून, हाताला लागलेली माती निघून जावी म्हणून अशी उत्तरे मुले देतात. ताई मुलांना त्यांचे हात दाखवायला सांगते आणि समजावून सांगते की हात स्वच्छ दिसत असले तरी पण खरोखरीच स्वच्छ आहेत असे नसते. कारण आपण जिथे जिथे हात लावतो त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीत इतके लहान जंतू असतात. ते आपल्या हातावर बसतात आणि मग आपण आजारी पडतो. म्हणून आपण वेळोवेळी हात धुतले पाहिजेत असे सांगत ताई मुलांना त्यांच्या हात धुण्याच्या वेळा विचारते. उठल्यावर, जेवणाच्या आधी अशी उत्तरे मुले देतात. शौचानंतर, जेवणाआधी हात धुवायचे असे सांगत ताई हात धुण्याची एक छान कविता म्हणते. जेवायच्या आधी, जेवल्यानंतर, विसरू नका हात धुणे वेळेवर. खेळून झाल्यावर आणि शौचानंतर, विसरू नका हात धुणे वेळेवर. 20 सेकंद हात साबणाने चोळा, स्वच्छ साफ हात होतील पहा. हात धुणे का गरजेचे आहे, त्याने काय होते याबद्दल तुम्ही पण मुलांशी बोला. मुलांचे हात प्रत्यक्ष धुवून पण द्या. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.